पनीरची भाजी कशा प्रकारे केली तरी ती छानच लागते। सध्या मटारचा सीझन सुरू आहे, तर आपण आज साधी सोपी मटर पनीरची भाजी कशी करायची ते बघूया। वर्षा जवसव फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। चला तर मग बघूया आता या भाजीची कृती। मटर पनीर करण्यासाठी इथे हे 1 कप मी ताजे मटार घेतलेले आहेत। त्याला आधी आपण गरम पाण्यात उकडून घेऊया। आपण इथे मटार हे ताजे घेतलेले आहेत, त्यामुळे असे गरम पाण्यात उकडून घेत आहोत। तुम्ही जर फ्रोझन मटार घेतले तर ते डायरेक्ट भाजीत घातले तरी चालतील। हे असे मटार गरम पाण्यात उकडून घेतल्यामुळे लवकर शिजतील। झाकण ठेवून 2-3 मिनिटं आपण हे मटार उकडून घेऊया। दोन 3 मिनिटं इथे मटार उकडून झालेले आहेत। गॅस बंद करूया। फ्रोझन मटारची रेसिपी याआधी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक पण देते। पॅन मध्ये 2-3 टेबलस्पून तेल तापून घेतले। त्यामध्ये मी हे जवळपास 200 ग्रॅम पनीर आहे, हे थोडंसं फ्राय करून घेत आहे। हे असं तळून घातल्यामुळे भाजीत पनीर खूपच टेस्टी लागतं। हे ऑप्शनल आहे, तुम्ही न तळता सुद्धा डायरेक्ट भाजीत पनीर घालू शकता। पनीर इथे थोडंसं ब्राऊन झालेलं आहे। बस आपल्याला आता याच वेळी हे काढून घ्यायचे, खूप याला लाल नाही करायचे। ह्याच तेलामध्ये 2 मी चिरलेले कांदे घालत आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत। कांदा थोडासा परतल्यानंतर 2 टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत, ते घालूया। ग्रेव्हीला चांगला रंग येण्यासाठी इथे मी 1 काश्मीरी मिरची घालत आहे। यावर एक झाकण ठेवून 3-4 मिनिटं आपण हे छान परतून घेऊया। अधूनमधून झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचे। कांदा टोमॅटो वगैरे इथे छान शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर याची आपण मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेणार आहोत। स्मूथ अशी ग्रेव्ही मिक्सरमध्ये वाटून तयार आहे। पाव ते अर्धा कप पाणी घालून मी ही ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे। पॅन मध्ये 2-3 टेबलस्पून तेल घातले। तेल तापलं की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं, 1 तेजपत्त्याचं पान। या तेलामध्येच आपण मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला। तेलामध्ये अगदी थोडेसे हे मसाले परतवायचे, खूप जास्त याला परतवायचं नाही, नाहीतर हे मसाले जळून जातील। यामध्ये आता ही तयार ग्रेव्ही घालूया। आता 5-7 मिनिटं या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत ही आपण परतून घ्यायची आहे। यावर एक झाकण ठेवू आणि अधूनमधून या ग्रेव्हीला हलवत राहायचं आहे। सहा 7 मिनिटांनंतर इथे बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटत आहे। हे तेजपत्त्याचं पान आता आपण काढून घेऊया, कारण याचा छान असा स्वाद लागलेला आहे। आता हे काढून घेतलं तरी चालतं। यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया, मिक्स करूया छान।
यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, या ग्रेव्हीला आता एक चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये आता हे मटार घालूया। मटार घातल्यानंतर हे पनीर घालत आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती पण क्रश करून घालूया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आपण ग्रेव्हीमध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे, तो बॅलन्स करण्यासाठी यात मी पाव ते अर्धा चमचा साखर घालत आहे। जसं जसं ही ग्रेव्ही आपण शिजवतो तसा त्याचा रंग अजून छान होत आहे। इथे बघताय छान डार्क कलर येत आहे या ग्रेव्हीला। आता यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची, म्हणजे आपण जे मसाले घातलेले आहेत त्याचा पूर्ण स्वाद मटर पनीर मध्ये उतरेल। खूप रिच अशी मटर पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। याला आपण गरमागरम सर्व करून घेऊया। मटर पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट्सद्वारे कळवा। माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।